नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी वेडेकर रत्नागिरी येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ आहे. रत्नागिरी येथील प्रकार हॉस्पिटल येथे मी व्हिजिटिंग गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर महिना हा प्रीमॅच्युरिटी अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. प्रीमॅच्युरिटी बद्दल जनजागृती व्हावी म्हणून थोडक्यात मी आपल्याला याची माहिती सांगणार आहे. तर प्रीमॅच्युरिटी किंवा प्रीटर्म म्हणजे काय? तर गरोदरपणात 37 आठवड्यांच्या पूर्वी बाळाचा जन्म झाला तर त्याला आपण प्रीमॅच्युअर किंवा प्रीटर्म बर्थ असं म्हणतो. तर प्रीमॅच्युअर बाळ जेव्हा जन्माला येते तर त्यांना काय काय धोके असतात? तर त्यांचे श्वसनाचे जे फुफ्फुस आहेत ते मॅच्युअर झालेले नसतात, त्यांचे आतडे मॅच्युअर झालेले नसतात आणि इतर अवयवही इमॅच्युअर असतात. त्यामुळे बाळांना श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, जंतू संसर्ग होण्याचे विकार असे होऊ शकतात. प्रीमॅच्युअर जर डिलिव्हरी झाली तर बाळांना अतिदक्षता विभागात ठेवायला लागू शकते. आईपासून ताटातूट होते ती वेगळीच, त्यामुळे बाळांना स्तनपान वेळीच मिळत नाही आणि स्तनपान न मिळाल्यास वरचे दूध दिल्याने बाळांना पोटाचे विकार, श्वासाचे विकार आणि पुढे जाऊन भावी आयुष्यात मोठ्या मोठ्या आजारांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. तर अशी प्रीमॅच्युअर बर्थ किंवा प्रीटर्म डिलिव्हरी आपण कशी टाळू शकतो? तर गरोदरपणात वेळच्या वेळी आपल्या स्त्रीरोग तज्ञांना भेटणे, त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणे, त्यांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. लघवीला होणारी जळजळ, योनी मार्गातलं इन्फेक्शन किंवा ताप, सर्दी, खोकला अशा कुठल्याही लक्षणांना आपण हलगर्जीपणे घेऊ नये, कॅज्युअली घेऊ नये. या सगळे लक्षणं जाणवली असता ओटीपोटात दुखणे किंवा सफेद पाणी जाणे ह्या सगळ्या लक्षणांना वेळोवेळी डॉक्टरांना विचारून योग्य ते निदान करून त्याच्यावर उपचार घेतले तर तुम्ही पुढे होऊ घातलेल्या प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला नक्कीच टाळू शकता. तर या उपर जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालीच तर आपण काय करावे बरं? तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असता बाळाला लवकरात लवकर स्तनपान कसे सुरू होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर बऱ्याचदा आई सिझर डिलिव्हरी झाली असेल तर आई ही एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते, बाळ हे काचेच्या पेटीत किंवा अतिदक्षता विभागात ऍडमिट असतं. मग अशा वेळेला दूध हे पंपच्या माध्यमातून एक्सप्रेस करून काढून बाळाला अतिदक्षता विभागात पोहोचवलं पाहिजे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आई आणि बाळाचा तुम्ही मिलाप करून दिला पाहिजे आणि बाळाला आईचं स्तनपान हे डायरेक्टली घ्यायला आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा रीतीने बाळाला लवकरात लवकर आईचं दूध सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाळाला अतिदक्षता विभागात असताना किंवा घरी जरी नेले तरी घरातल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणीही हाताळणं टाळावं. जे व्यक्ती बाळाला हँडल करणार त्यांनी स्वच्छ हात धुवून बाळाला घ्यायला हवं. सर्दी, खोकला, ताप अशा संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तींनी बाळाला हातात घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांगारू मदर केअर ही बाळाला द्यावी. तर ह्याला कांगारू मदर केअर म्हणजे काय? तर कांगारू कसं आपल्या बाळाला पोटाशी कवटाळून घेतं तसंच कांगारू मदर केअर देताना आई आणि बाळ ह्यांनी एकमेकांना बाळाला आईच्या छातीवर कपडे विरहित दोघांचीही छाती एकमेकांना भिडली पाहिजे अशा पोझिशनमध्ये बाळाला दिवसातून जमेल तितक्या वेळ घ्यायला हवं आणि बाळाला आईचे स्तनपान मिळावं. बरं, आणि कांगारू मदर केअर आईच नाही बाबा सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रीमॅच्युरिटी टाळा आणि झाली असता ही सगळी काळजी घ्या. नमस्कार.